सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी सध्या गंगानगरच्या वार्ड क्रमांक 4 मध्ये आलो आहे आणि आपण पाहतोय फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक चेहरे आता निवडणूक लढवण्यासाठी जनतेच्या समोर येत आहे। जनतेच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते जनतेला अनेक आश्वासनं देत आहे। मात्र या भागातले प्रलंबित प्रश्न काय आहे आणि जनता होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कुणाला संधी देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणून जनतेच्या मनातला यंदाचा नगरसेवक कोण असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे। आपल्यासोबत काही मंडळी आपण त्यांच्याशी सोबत साधणार आहोत। दादा, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर फुरसुंगी उरुळी देवाच्या नगर परिषदे निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अधिकृत उमेदवार असणारी व्यक्ती म्हणजेच प्रप्पूदादा रोकडे आणि स्नेहलताई कामटे हे दोन्ही उमेदवार या ठिकाणातून नगर परिषदेच्या निवडणुकीला रिंगणामध्ये थांबलेले आहेत। काय वाटतं या उमेदवारांबद्दल? उमेदवार योग्य आहे की अयोग्य आहे? उमेदवार हे एकदम तळागाळाचे आहेत आणि पप्पू रोकडे हा एक पहिल्यापासून एक सामाजिक कार्यकर्ता आहे। त्यांनी पहिल्यापासून समाजसेवा भरपूर केलेली आहे, अनेक आंदोलन केलेले आहेत, जनहितासाठी त्यांनी भरपूर जनतेसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत आणि त्यांनी सक्सेस केलेले आहेत तसे। आणि तो नगरसेवक एकदम आणि तो आबाकडनं आहे, गणेश आबा डोरे यांच्यातर्फे आहे। आणि गणेश आबा डोरे वार्ड क्रमांक 4 आम्हाला आयुष्यात कधीच कुठल्या ह्याच्याकडे बघायची अपेक्षा नाही, म्हणून आमच्या वार्ड क्रमांक 4 मध्ये दिलेले जे उमेदवार आहेत, दोन्ही उमेदवार नगरसेवक आणि नगराध्यक्षसुद्धा एकदम व्यवस्थित आणि चांगले दिलेले आहेत। या भागामध्ये असे कोणते प्रलंबित प्रश्न आहेत जे मार्गी लावले पाहिजेत आणि विकास कामे या ठिकाणी काय झालेत? विकास कामं भरपूर झालेत। जसे आम्हाला पाण्याची समस्या होती, बरेच वर्ष पाण्याची समस्या होती, पाणी आणावं लागलं। पाणी आम्हाला आता घरोघरी नळत, 1 दिवसाआड पाणी सुटतं आम्हाला कंटिन्यू। आणि स्वतः हे गणेश आबांनी थांबून केलेलं आहे। आणि पप्पू रोकडे हा तळागाळातला आहे आणि पप्पू रोकडे आमच्या वस्तीतला आहे आणि त्यांनी कसं भरपूर कामं केलेली आहेत। त्यामुळं त्याला आणि स्नेहलताई कामटे यांना हे कसे आपले हक्काची माणसं आहेत आणि ही कामं करणारच। नक्कीच आपण पाहतोय की पप्पूदादा रोकडे आणि स्नेहलताई कामटे वार्ड क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत असलेले उमेदवार या भागामध्ये अनेक वर्षापासून सातत्याने तळागाळापासून काम करत आलेली आहे। जनतेच्या समस्याला दूर करण्यासाठी ते कायमच कटिबद्ध राहत असतात। म्हणूनच येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते निवडून येतील आणि आमचा देखील जाहीर पाठिंबा त्यांना कायमच असणार आहे अशी या भागामध्ये राहत असणारी जनतेने दिलेलं आहे। मला मग यंदाचं आपलं मत कोणाला? संभाजी कोंडीबा रोकडे, स्नेहलताई कामटे आणि संतोष फकीरा सरोदे। काय वाटते होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ गुलालाचा उधळेल का? 100%, 101%। बाजी मारेल का? डोळे झाकून गुलाल आपलाच। नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाजी मारल्याशिवाय राहणार नाही अशी देखील माहिती या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेली आहे। काय वाटतंय दादा, तुम्हाला काय वाटते दोघांबद्दल? आम्हाला विश्वास आहे गणेशाबा डोरेवरती 100%। आत्तापर्यंत आम्हाला पेयचं पाणी नव्हतं, कार्पोरेशन टँकर चालू होते। आता आपण स्वतः कार्पोरेशन स्वतः लाईन चालू करून दिलेली आहे। लाईट रस्ते नव्हते, तर रस्ते ठीक आहे चालू द्या, पण लाईट सगळ्या चालू करून दिलेत आणि आम्हाला 100% गॅरंटी आहे, 100% गॅरंटी आहे। गणेशाबा 1 नंबर नगरसेवक आणि आता 2 उमेदवार आहेत, ती 100% निवडून येणार आहे 100%। पप्पू रोकडे आणि स्नेहलताई रोकडे आणि स्नेहलताई कामटे हे 100% सांगतो। आपला गुलाल आपलाच आहे राष्ट्रवादीचाच गुलाल राष्ट्रवादी गुलाल असणार 100%। बाजी मारल, बाजी मारला 100%। केवळ गणेशसाहेबाच्या पाठिंब्यामुळं आणि गणेशसाहेबांचा पाठबळ आहे आणि गणेशसाहेबामुळे सगळी शिडी लागणार राष्ट्रवादीची। मग आपलं मत कोणाला? राष्ट्रवादी काँग्रेसला, घड्याळाला। स्नेहलताई कामटे आणि पप्पू रोकडे, मी वार्ड क्रमांक 4 मधून मतदार बोलतो, एक निवडून येणार 100% येणार। नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच गुलाल उधळवणार असं जनता म्हणते आहे। मात्र पुढं चालून काय होईल हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। काय वाटते दादा तुम्हाला, हे दोघं कसे आहेत उमेदवार? दोन्ही उमेदवार चांगले आहेत आणि घड्याळालाच मतदान देणार। दोन्ही उमेदवार चांगले आहेत? चांगले घड्याळालाच मतदान देणार? हां, देणार। दुसऱ्याला कोणालाच नाही? कोणालाच नाही। का बरं असं? देणार, ती कामं केलेत ना त्यांनी। घड्याळांनी कामं केले? हां, कामं केलेत ना। घड्याळांनी कामं केले म्हणून घड्याळालाच मत? हां, घड्याळालाच मत। बर, मग काय वाटते बाजी कोण मारणार? घड्याळच मारणार, पप्पू रोकडे आणि स्नेहलताई कामटे। घड्याळच बाजी मारणार? घड्याळाच। गुलाल कोणाचा उधळेल मग? त्यांचाच उधळणार। कोणाचा? घड्याळाचा।
घड्याळच बाजी मारणार अशी माहिती या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ देत आहेत. त्याचबरोबर सलोनी आपण पाहतोय वार्ड क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणजेच पप्पूदादा रोकडे आणि स्नेहलताई कामटे हे या भागामध्ये जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येत आहे. परंतु जनता यंदा त्यांना साथ देईल का हेच जाणून घेण्यासाठी सध्या तरी आपण या ठिकाणी आलो आहे. जनता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा काय वाटते होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पप्पूदादा रोकडे, स्नेहलताई कामटे रोकडे आणि योगेशबाई कामटे आणि आबा ढोरे हे भरपूर कामं केलेत. इतकी कामं केले ह्यांनी याचा हिसाबाचा नाही लागणार. आणि योगेशताई कामटे आता काम करणार, आता पहिल्यांदाच उभा राहिल्यात त्या, हे काम करणार. आणि पप्पूदादा रोकडे हे पण काम करणार. आणि त्यांच्या मागं गणेश ढोरे हे पण आहे. बाकी काय काळजी करायची आम्हाला गरज नाही. आता पण तुमचं मत कोणाला असणार? आमच्या घड्याळाचं असणार. कोणाला असणार? घड्याळ. हां घड्याळ. आम्ही घड्याळ 3 घड्याळा मतदान करणार. आम्ही तीन घड्याळा मतदान करणार आम्ही. मग घड्याळ बाजी मारेल का यंदा? बाजी मारा 100%. गुलाल कोणाचा? हा गुलाल कोणाचा असणार? घड्याळाचाच. घड्याळाचा गुलाल. हा घड्याळाचाच गुलाल असणार. किती टक्के? 100%. नक्कीच आपण पाहतोय 100% गुलाल यंदा घड्याळाचाच असणार असं जनता म्हणते. दादा तुम्हाला काय वाटते कोण बाजी मारणार? बरोबर ते म्हणले ते आता बरोबर आहे तेच आहे. कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, गंगानगर.